तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत शिंदे स्वागत करतो आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेसवर। आपण 8व्या वर्गाचा रेशो प्रपोर्शनवाला चॅप्टर पाहत होता, बरोबर आहे, 11वा नंबरचा। तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं, गुणोत्तर बघितला होता, प्रमाण बघितला होता ना। आता आपण पाहणार होता काय, चलन। तर चलनाचे दोन प्रकार आपण इथे पाहणार आहोत। त्यानंतर त्याचे काही इंग्लिश टर्मिनॉलॉजी पण तुम्हाला सांगणार आहे, काय इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतो आपण आणि काय फरक असते दोघांमध्ये ते अगोदर समजून घेऊया। त्यानंतर त्याच्यावरचे काय करूया आपण, प्रॉब्लेम, छोटे छोटे प्रॉब्लेम बघू आणि त्यानंतर सॉल्व एक्झाम्पल आणि नंतर एक्सरसाइज। ठीक आहे, तर ही वाली पुस्तक आहे 2025च्या 8व्या वर्गाची। तर तुम्ही आपला क्वेश्चन जर तुम्हाला लिहायचे नसेल तर तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता, इथून डायरेक्ट क्वेश्चन बघू शकता। ठीक आहे, प्रॅक्टिससाठी तसं तुम्ही नवनीतची बुक वापरू शकता ही वाली। ठीक आहे, तर काय असते समचलन आणि व्यस्त चलन। तर इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणत असतो, डायरेक्ट व्हेरिएशन म्हणत असतो, डायरेक्ट व्हेरिएशन। आणि याच्यामध्ये काय म्हणत असतो, इनवर्स, काय म्हणत असतो, इनवर्स व्हेरिएशन। आता काय आहेत हे, पहिले हे समजून घेऊया आपण। मग व्हेरिएशन, व्हेरिएशन वरून काय समजते, व्हॅरी होणे, चेंज होना। व्हेरिएशन म्हणजे काय समजते, व्हॅरी होणे है ना, एखाद्या अकॉर्डिंग दुसरी वस्तू, जशी किंमत असते एखाद्या वस्तूची किंमत का होत राहते, व्हॅरी होत राहते। जसं मार्केटच्या कांद्याचा रेट आहे, व्हॅरी होत राहते, पेट्रोलचा रेट आहे, व्हॅरी होत राहते, अरे होत राहते। तर डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय होत असते, एखादी गोष्टीची किंमत चेंज झाली तर तिच्या रिलेटेड जे क्वांटिटी असते, किंवा आपण म्हणू शकतो ज्या दोन क्वांटिटी, सपोज आपण म्हटलं की सपोज ए आणि बी हे काय आहेत, दोन क्वांटिटी आहे, लेट ए अँड बी आर द क्वांटिटी, हे काय आहेत, क्वांटिटी आहेत। इफ देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, अगर डायरेक्ट व्हेरिएशन आहे, काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे। तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होते, इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय होते, ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी, ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजेच काय होईल, म्हणजेच होईल ए जर वाढल तर बी पण काय होईल, आणि ए जर कमी होईल तर बी पण काय होईल, कळलं का। तर यांना समोर सॉल्व जेव्हा करतात तेव्हा हा काय येत असते, इकडे डिवाइड मध्ये येत असते, हा त्याचा झाला अर्थ। ठीक आहे, याला आपण पुन्हा काय करू, सॉल्व करू याला। ठीक आहे, सॉल्व म्हणजे कसं, तर हा इक्वल टू मध्ये आहे का, नाही, याला म्हणतात प्रपोर्शनलचा सिम्बॉल। ठीक आहे, तर याला सॉल्व इक्वल टू मध्ये टाकायचं, तर काय झालं असतं, हा ए बाय बी इक्वल टू के, हा के म्हणजे प्रपोर्शनलिटीचा सिम्बॉल आपण पकडला। ठीक आहे, म्हणजे हा हटवला आणि इक्वल टू मध्ये काय टाकला, के, म्हणजे यांचा जो रेशो राहील तो हमेशा कसा राहील, सारखा राहील। यांचा रेशो कसा राहील, सारखा राहील, है ना। म्हणजे मी समोर लिहू शकतो, म्हणून मी लिहू शकतो की भाई ए आणि B1 इक्वल टू A2 बाय, तसंच समोर आपण पूर्ण लिहू शकतो A1 B1 B2 A2 B2 A3 B3 डॅश 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 इक्वल टू के। त्या प्रत्येक क्वांटिटीचा रेशो काय राहील, सारखा राहील। म्हणजे ह्या ज्या दोन क्वांटिटी आहेत, सपोज आता एक आपण याचे उदाहरण घेऊया, याच्या उदाहरण आपण घेऊ। सपोज जर मी म्हटलं 50 रुपयाला, सपोज 50 रुपये हे क्वांटिटी आहे, हे पकडलो एक, ए पकडलो आणि बी पकडलो मी, सपोज दुसरी क्वांटिटी 50 रुपयाला, सपोज मी म्हटलं मला 2 kg काय मिळतात, साखर मिळते, सपोज 2 kg काय मिळते मला, साखर। तर मी म्हणेन 100 रुपयाला किती, 100 रुपयाला किती। तर कसं, तर बघा आपण पाहिला होता की ए आणि बी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे ए वाढेल तर बी बी, तर ए वाढली कितीनं, काय झाला, ए सोबत काय झाला, 50 होती तर काय झाली, म्हणजे काय झाला, गुणाकार झाला, कितीचा, अरे कितीचा, म्हणजे दुप्पट झाली, तर इकडे पण काय होईल, दुप्पट, म्हणजे काय येईल, म्हणजे 100 रुपयाला मला काय मिळेल। आता बघा बरं, त्यांचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट आहे की नाही, कॉन्स्टंट आहे की नाही बघा,
या क्वांटिटीच्या आणि या क्वांटिटीचा रेशो बघा ए अपॉन बी, चेक करा. इकडे होता 50/2, तर बे 1 आणि बे 25, म्हणजे काय आला होता 25/, हा A1 ना हा B1 पहिल्या कंडिशन मधला. ठीक आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये A2 आणि B2 चेक करा बरं. इकडे काय होता 100 आणि B1 किती आली आपली, तर 4 4 दुने 2 राहिले, अरे 2 राहिले, 4 पंचे काय आला 25/1 आला. म्हणजे यांचा हा जो रेशो आहे, हा रेशो काय आहे, कॉन्स्टंट आहे, समान आहे. तर समचलन मध्ये त्यांचा रेशो काय असते, समान. म्हणजे त्याचे रेशो आपण समोर असे कितीही प्रकारे मांडू शकतो. म्हणजे या प्रकारे मांडू शकतो. जेव्हा दोन वेगवेगळ्या क्वांटिटीचा आपल्याला काय दिलेला आहे, सपोज कंपॅरिझन दिलेला आहे. म्हणजे सपोज अशी जसा हा आहे, जसा हे 50 होती तर हे 2 होती, तर ते 100 राहील तर ते किती. अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येईल आपल्याला तेव्हा आपण हे मांडू शकतो. पण ओळखता आलं पाहिजे की हा समचलन आहे की व्यस्त चलन. ते ओळखासाठी तुम्हाला याच्या काय चेक करावं लागल, रेशो चेक करावा. ठीक आहे. कधी कधी डायरेक्ट दिलेला असेल की ह्या दोन क्वांटिटी कशामध्ये आहेत, समचलनात आहेत, तर मग डायरेक्टली रेशो मांडा, पुट द व्हॅल्यू गेट द. म्हणून हा रेशो लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू कशी काढतात ते लक्षात ठेवायची ना. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचे की ए वाढली तर दुसरी बी वाढली पाहिजे, बी कमी ए कमी झाली तर दुसरी बी कमी झाली. मग याच्यामध्ये काय होते, सपोज लेट ए आणि बी हे दोन क्वांटिटी आहेत आपल्या. अरे ठीक आहे. तर याच्यामध्ये जसं आपण पाहिला की हे डायरेक्टली प्रपोर्शनल होते. हे कशामध्ये प्रपोर्शनल होते, डायरेक्टली प्रपोर्शनल होते. याच्यामध्ये कशामध्ये राहतील, इनव्हर्सली प्रपोर्शनल. तर इनव्हर्सली प्रपोर्शनल कसं लिहितात, इनव्हर्सली प्रपोर्शनल या प्रकारे लिहितात. ठीक आहे. आता जेव्हा हे जे बी क्वांटिटी आहे हे या साईडला जाईल, जसं इथं बघा आपण हे बी क्वांटिटी या साईडला आणली तेव्हा A/B झाला आणि इक्वल टू काय आला होता, के, कॉन्स्टंट व्हॅल्यू पकडला होता. तर ही जेव्हा बी या साईडला जाईल तर काय होईल, तर ये आता हा बी इकडे डिवाइड मध्ये दिसत आहे, इकडे जाईल तर, आणि हा प्रपोर्शनलचा सिम्बॉल हटवून आपण काय पकडला. तर याच्यावरून काय समजते आपल्याला, याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे, त्यांचा प्रोडक्ट. के म्हणजे कॉन्स्टंट, के चा अर्थ काय होते, याच्यामध्ये काय कॉन्स्टंट होता, हा काय होता, हा होता रेशो. हा काय होता, त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट होता, रेशो. त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट आहे, प्रोडक्ट. काय आहे, प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार. त्या दोन क्वांटिटीचा गुणाकार काय येत असते, कॉन्स्टंट येत असते. आणि समचलनामध्ये त्या दोन क्वांटिटीचा रेशो कॉन्स्टंट येत असते, त्यांच्या गुणोत्तर कॉन्स्टंट येत असते. हे गोष्ट लक्षात आली का. तर समचलन म्हणता बरोबर त्यांच्या रेशो मांडाल या प्रकारे, आणि व्यस्त चलन म्हणता बरोबर काय कराल, तर मग याला समोर जेव्हा सॉल्व करून आपण तर काय येईल, A1 × B1 A2 × या प्रकारे तुम्हाला मांडावा लागेल. हा समोर कंटिन्यू किती पण घेऊ शकतो आपण. A1 × B1 = A2 × B2 = A3 × B3 ... सगळ्यांचा गुणाकार कसा राहील, कॉन्स्टंट राहील. अरे है ना. बघा आता त्याच्यावरचं उदाहरण पण घेऊन आपण सपोज. ठीक आहे. पहिले हे समजून घ्या याचा अर्थ काय होते. जसं याचा अर्थ काय होता, ए वाढला तर बीबी, आणि याच्यामध्ये ए कमी झाला तर बीबी, बरोबर आहे. तर यामध्ये काय होत असते, यामध्ये होत असते बेटा काय, मी म्हणू शकतो ए वाढेल तर बी काय होईल, कमी, आणि ए कमी होईल तर बी काय होईल, बी काय होईल, वाढेल. आता याचे उदाहरण कोणते आहेत, आपण उदाहरण कोणता घेऊ शकतो. जसं आता मी एक जसा इथं उदाहरण घेतला होता मी ना, सपोज हे ए बी च्या हिशोबाने घेतला होता, नंतर क्वांटिटी सांगेन त्याची. ठीक आहे. इथं उदाहरण काय घेऊ शकतो आपण बघा. सपोज मी म्हटलं ए आणि बी. सपोज ए आहे दर, ए काय आहे दर, आणि हे काय आहे डिमांड. डिमांड म्हणजे मागणी, डिमांड म्हणजे मागणी. तर बघा आपण पाहिलं असेल की भाई जेव्हा मार्केटमध्ये टमाटरची व्हॅल्यू काय होत असते, कमी होत असते, तेव्हा मागणी काय होत असते, त्यांची वाढत असते. अरे वाढत असते. आणि जेव्हा टमाटरची मागणी, सपोज टमाटरचा दर काय होत असेल, वाढत असेल,
अरे टमाटरचा दर वाढत असेल तर त्याची मागणी काय होत असते, कमी होत असते. म्हणजे पहिले एका भाजीला आपली मम्मी 1 टमाटर टाकत असेल तर आता त्याच भाजीला मम्मी काय करते, अर्ध्या टमाटरमध्ये काम चालवते. मागणी म्हणजे किंमत वाढल्यानंतर, बरोबर आहे. आणि जर किंमत स्वस्ती असेल तर हे टमाटरची चटणी बनवून खातून आपण खातून की नाही खातून. अरे होते असा की नाही होत, अरे होते ना. हां, तसे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, मी सांगेन तुम्हाला. सपोज दर होता 50 रुपये, दर किती होता 50 रुपये, तर मागणी होती दर वेळेस सपोज 8 kg. तर मी म्हणेन की आता दर झाला सपोज आता दर काय झाला 200 रुपये. आता दर काय झाला, तर मागणी किती. तर या आता आपल्याला माहिती आहे हा कोणत्या चलनामध्ये आहे, व्यस्त चलनामध्ये. काय कॉन्स्टंट राहते, त्यांचा प्रोडक्ट, त्यांच्या अरे इंटू कॉन्स्टंट राहते. तर बघा A1 इंटू B1 इक्वल टू A2 इंटू A1 किती होती आणि B1 किती होती. इकडे A1 किती तर B2 किती. या प्रकारे मांडणी केला. हे 200 कुठे येऊन जातील, सांगा आता किती येईल. 0 0 5 1 5 6 4 1 4 2 म्हणजे B2 ची व्हॅल्यू किती आली बघा, किती आली, कमी झाली की नाही. हे वाली व्हॅल्यू वाढली, हे काय झाली इन्क्रीज झाली, ते हे वाली व्हॅल्यू काय झाली अरे डिक्रीज झाली. समजायला आला काय केला तर मी ना. आपल्याला पहिले पाहायचं आहे की व्यस्त चलनात दिलेला आहे की समचलनात दिलेला आहे, कळलं का. मग कोणकोणत्या अशा क्वांटिटी किंवा कोणकोणते असे गुणोत्तर राहतील जे कसे राहतील तुमचे. तर तुम्हाला एक समोर फॉर्म्युला येऊ शकते, खर्च. खर्च इज इक्वल टू दर आणि काय म्हणू शकतो ना आपण त्याचा उपभोग. दर आणि तर उपभोग जेवढा करतो ना आपण, दर जेवढा राहते त्यांचा जो गुणाकार असते तो हमेशा कसा राहते, खर्चाच्या बरोबर राहते आपला. म्हणजे सपोज 5 रुपयाची एक वस्तू, अरे 5 रुपयाची आणि मी सपोज माझ्याकडे सपोज महिन्याचा खर्च कॉन्स्टंट असेल. सपोज तांदूळ आहे, लक्ष द्या, महिन्याभरात मी फक्त 2000 रुपयाचे तांदूळ घेऊ शकतो. पहिले दर होता सपोज 200 रुपये किलो. म्हणजे तांदळासाठी माझ्याकडे फक्त 2000 रुपये वाचतात, बाकी पूर्ण खर्च करून. वाचले किती तांदळासाठी दर महिन्याला माझ्या सॅलरीमधून 2000 रुपये. तर त्या 2000च्या दर महिन्याला मी काय घेत असतो, तांदूळ घेत असतो. तेव्हा दर किती होता, सपोज दर होता 200 रुपये. दर किती होता 200 रुपये. तर उपभोग म्हणजे किती किलो तांदूळ घेईन मी, 10 किलो घेईन. तेव्हाच तर माझा खर्च किती आला 2000 रुपये. हा खर्च मला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग चाहे किंमत वाढो नाहीतर घटो. आता 200 रुपये होता तर मी 10 किलो घेत होतो, बरोबर आहे. सपोज मी म्हटलं किंमत वाढली, आता झाली किती 400 रुपये. पण तांदळासाठी तर माझ्याजवळ 2000 रुपये वाचत होते दर महिन्याला. आता किंमत वाढली तर मी का करू, तर मी का करीन, आपला उपभोग कमी करीन. म्हणजे पहिले 2 टाइम जेवत होतो तर आता करावं लागेल मॅनेज, कारण पैसाच नाही आहे. अरे पूर्ण शिक्षणाला पाण्याला देऊन पोरा बारायला हे ते माझ्याजवळ अगर वाचतच नसेल, 2000 वाचत असेल तर मला मॅनेज करावं लागेल की नाही करावं लागेल. सपोज आता हा झाला तांदळाचा, हा तर उपयोगीचा आहे म्हणा, म्हणजे जीवन आवश्यक आहे. सपोज चाय हा एक्स्ट्राचा खर्च आहे. जर तुम्ही दर महिन्याला चायसाठी सपोज मी म्हटलं 2000 रुपये वाचवत होते चायला, म्हणजे दिवसातून 4 वेळा चाय पित असाल कदाचित. तुम्ही चायपत्ती आणत होत्या किती 10 kg. किती kg, सपोज मी म्हटलं आता चायपत्तीचा दर झाला 400 रुपये पर kg. तर आता खरंच 10 kg आणाल का तुम्ही. म्हणजे हा एक्स्ट्राचा खर्च आहे, तर हा एक्स्ट्राचा खर्च का करू शकता तुम्ही, कमी करू. तर आता आपला उपभोग काय करून टाकन आपण, किंमत डबल झाली तर उपभोग अर्धा होईल. म्हणजे यांचा गुणाकार 2000. यासाठी मला किती रुपये करावं लागेल इकडं 5 kg. किती kg, 5 kg. तेव्हाच ते यांचा गुणाकार 2000 येईल. अरे कळली का गोष्ट. तर खर्च इज इक्वल टू उपभोग व दर. तसेच डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड आणि टाइम.
हे सुद्धा जे दोन क्वांटिटी आहे स्पीड आणि टाइम, हे सुद्धा कोणत्या चलनामध्ये असतात? सपोज मी म्हटलं पहिले माझी स्पीड होती 50 किलोमीटर पर आवर आणि मी जात होतो 4 घंटे. किती घंटे? 4 घंटे टाइम होता माझ्याकडे. तर मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल? 5 म्हणजे 200 किलोमीटरचा डिस्टन्स. सपोज म्हटलं मी हाच डिस्टन्स, आता 200च्या डिस्टन्स ना भाई मला 2च घंट्यामध्ये काय करायचं आहे? कंप्लीट करायचा आहे. तर स्पीड का करायला लागल? वाढवा लागल. म्हणजे टाइम का झाला? कमी. तर स्पीड का झाली? वाढवा लागल. तर कितीच्या स्पीडने जावं लागल? अरे कळलं? तर ह्या सुद्धा क्वांटिटी कोणत्या चलनामध्ये आहेत? व्यस्त चलनात आहेत. मग समचलनात कोणत्या क्वांटिटी आहेत? समचलनात आपण म्हणू शकतो सपोज एक अजून एक क्वांटिटी आहे बघा, वर्क इज इक्वल टू मॅन पॉवर इंटू टाइम. वर्क इज इक्वल टू मॅन इंटू टाइम. सपोज मी म्हटलं एखादा काम, सपोज 20 गड्डे खंदाचा काम आहे आणि पहिल्या वेळेस सपोज 4 माणसे होती माझ्याकडे, तर ते 5 दिवस काम करत होते. किती दिवस? अरे किती दिवस? सपोज 5 नाही, चांगलीशी क्वांटिटी घेऊ आपण. सपोज हे 30 पकडू आपण आणि हे 5 पकडू आणि हे 6 पकडू. हे किती? 5. ठीक आहे. तर 30 गड्डे खंदाचे होते, 5 माणसं होते माझ्याजवळ. टाइम किती लागत होता? 6 तास नाही, 6 दिवस पकडून आपण. टाइम म्हणजे दिवस पकडला किंवा आवर मध्ये पकडू शकतो. सपोज 6 तास लागत होते. आता जर मीनं माणसांची जी संख्या आहे ते वाढवलं, मीनं केलो किती? 10. मीनं किती केलो? 10. आणि आता मी म्हटलो 30 गड्डे खंदाचे आहेत, काम तेवढाच आहे, वर्क कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट पाहिजे ना, गुणाकार दोघांचा कॉन्स्टंट आला पाहिजे. तर किती टाइम लागल? 3च घंटे किंवा 3 दिवस. बघा म्हणजे इकडे हे क्वांटिटी वाढली तर इकडे हे क्वांटिटी का होईल? गोष्ट कळली सगळ्यांना? समचलन व्यस्तचलन समजला सगळ्यांना? पण समचलनामध्ये जसा कोणत्या गोष्टी राहतात, जसा किंमत आहे तर क्वांटिटी आहे. किंमत आणि क्वांटिटी अगर मार्केटच्या दृष्टीनं अगर विचार केला आपण, अरे ठीक आहे, सपोज 50 रुपयामध्ये मी 5 जुड्या आणत होतो. कशाच्या? पालकच्या. तर 100 रुपयात किती? 50 रुपयात 5 तर 100 रुपयात 10. एक क्वांटिटी वाढली तर हे बी वाढली, इकडे हे बी वाढली ना, ते बी क्वांटिटी. अरे कळलं? तर असे बरेचसे प्रॉब्लेम येतील आपल्याला. तर आता आपण बघूया काय छोटे छोटे प्रॉब्लेम समचलन आणि व्यस्त चलनाचे, जे डायरेक्टली मी व्हॅल्यू घेतो त्यानुसार. आणि त्यानंतर काय करू आपण? नमुना प्रश्न बघू. ठीक आहे. तर समचलन आणि व्यस्तचलन समजलं आपण बरोबर. तर आता त्याच्यावरचे प्रॉब्लेम कशा प्रकारचे येतात आणि कशा प्रकारे त्यांना सॉल्व्ह करायचे आहे ते आपण बघू. तर आपण समचलनामध्ये बघितला होता की त्यांचा रेशो काय राहत असते? कॉन्स्टंट राहत असते. म्हणजे A1 भागिला B1, A2 भागिला, तसेच A3 भागिला हा काय राहील? कॉन्स्टंट. बरोबर आहे. तर काय करायचं बघा, इकडे हा समचलन आपल्याला ऑलरेडी सांगितलेलाच आहे, तर चेक करायची काही गरज आहे का? नाही. तर डायरेक्टली आपण ह्या रूपामध्ये व्हॅल्यू मांडू शकतो, जे व्हॅल्यू काढायची आहे ती. तर जसा ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला पूर्ण दिसत आहेत, ह्या बी दिसत आहेत पूर्ण, पण आपल्याला हिची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. तर हिला आपण पकडला वरच्या संख्येला A आणि खालच्या संख्येला पकडला है ना. तर हे A1 होऊन जाईल, हे A2, हे का होऊन जाईल? तसेच इकडे A1, B1, B2 आणि हे का होऊन जाईल? तर आपण यांच्या रेशो पकडू शकतो किंवा यांच्या पण रेशो पकडू. ठीक आहे. म्हणजे काय घेतलं असतं मी? डायरेक्ट A2 बाय B2 इज इक्वल टू A3 बाय घेतला असता. तर बघा इकडे काय होता? A2 9 आणि इकडे काय होता? 30. तसेच इकडे क्वेश्चन मार्क, तर इकडे 240. तर कसं काढायचं? तर मग याला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. काय करायचा? क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे. किंवा हे एकच संख्या तुम्ही त्या साईडला घेऊन जाऊ शकता, कारण आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची. पण एक पद्धत म्हणून आपण असं शिकू, याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार. आता व्हॅल्यू कोणाची काढायची होती? क्वेश्चन मार्कची काढायची होती. तर ही व्हॅल्यू कुठे जाईल? इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे जाईल तर कुठे जाईल? भागाकारात जाईल.
म्हणजे 9 गुणिला पहिलेच गुणाकार करायचं इज इक्वल टू काय आला असता, अरे आला असता तर काय येईल बघा, कळलं, 3 1 3 3 त्रिक आणि 24 गुणिला 3 सांगा, 24 गुणिला 3 4 3 12 आणि 1 3 2 6 आणि 1 7 है ना, 72 पेनांची संख्या म्हणजे किती पेन येतील, 60 रुपयात 18 पेन येत होते, 30 रुपयात 9 पेन आणि तसे 240 रुपयात किती पेन येतील, 72 पेन येतील. ठीक आहे, मग हा सोडवायचा आहे. आता डायरेक्ट मांडूया आपण, डायरेक्ट मांडून हां बघा, अंतर दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, काय म्हणते 1.5 आवर मध्ये किती अंतर कापत होता, तर 4.5 आवर मध्ये किती अंतर म्हणते 900, तर आपल्याला विचारलंय 9 आवर मध्ये किती. तर डायरेक्ट बघा, इथून पण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो आपण. इकडे काय दिसत आहे तुम्हाला, अरे काय दिसत आहे, नाही दिसत आहे, तर A1 बाय दिसते ना रे डायरेक्ट, तुम्ही पहा नाही यार बरोबर, काय दिसला का, काय दिसत आहे, डबल झालेला दिसत आहे, तर इकडे पण काय होईल, डायरेक्ट असं पण करू शकता नाही तर असं पण करू शकता. हे 900, B1 किती 4 इकडे B1 आपल्याला दिलेली आहे 9 आणि आपल्याला A1 A2 काढायची आहे, B2 दिलेली आहे 9. हा इकडे जाईल बेटा, अरे जाईल, तर 9 गुणिला 900 इकडे 4 आणि इकडे काय राहिला असता, तर 2 जा 9 दुने किती आला, म्हणजे 1.5 घंट्यात अगर 300 किलोमीटर जाते, 4.5 घंट्यात 900 किलोमीटर जाते, तर 9 घंट्यामध्ये किती किलोमीटर जाईल, 1800 किलोमीटर जाईल. कळलं, आता याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अरे कराल, चलो. देन इकडे बघा, सपोज आता इथं उपभोग आपण लिहून घेऊ. सपोज मी म्हटलं किंमत जेव्हा 25 रुपये होती पर केजी, 25 रुपये पर केजी, तेव्हा तो किती उपयोग करत होता, सपोज म्हटलं मी 2.5 केजी, किती केजी किंवा 3 केजी पकडून घेतो, किती केजी पकडून घेतो, ठोक किंवा जास्त पकडायचे, 30 केजी पकडा, किती 30 केजी उपयोग करत होता, सपोज तांदूळ वगैरे असतील. तर आता मी म्हणेन की भाई त्याची किंमत झाली किती, 75 रुपीज पर केजी, तर आता तो किती यूज करेल. ठीक आहे, पण हा कसा आहे, आणि व्यस्त चलनात आपण पाहिला होता की भाई यांच्या गुणाकार का राहत असते, कॉन्स्टंट राहत, बरोबर. तर 2-2च क्वांटिटी दिलेल्या आहे आपल्याला, तर डायरेक्ट काढू शकतो. बघा आता, बघा काय यांच्या गुणाकाराच्या रूपात मांडूया आपण. ही झाली वरची सपोज A आणि ही झाली B, ही झाली A1 A2, B1 A1 किती आहे आणि B1 किती आहे, अरे आहे, तर मग इकडे सांगा, इकडे काय आला असता, 75, सपोज इकडे आला असता A2 इज इक्वल टू काय आला असता, B2 ची व्हॅल्यू किती आली असती. तर मग कसं सोडवू आता आपण, हा इकडे A2 इंटू मध्ये आहे, इकडे येईल तर, अरे इकडे येईल तर आला असता 25 एक 25 त्रिक 3 एक 3 दाय, A2 ची व्हॅल्यू किती आली, म्हणजे आता किती केजीचा उपभोग करेल तो, पहिले किती केजीचा उपभोग करत होता, कळलं, अरे कळलं का. बघा मग आहे स्पीड आणि टाइम दिलेला आवर मध्ये, स्पीड दिलेला सपोज किलोमीटर मध्ये, किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर काय म्हणते, जेव्हा 180 किलोमीटर पर आवरची स्पीड होती तेव्हा मी किती टाइम घेत होता एखादा डिस्टन्स कव्हर करायला. इथं काय आहे, इथं बघा, इथं खर्च स्थिर होता, इथं अंतर काय राहील, कॉन्स्टंट, तोच अंतर असा शब्द वापरलेला राहील प्रश्नामध्ये. ठीक आहे, तर तेवढाच अंतर कापायला 40च्या स्पीडनं किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला राहील. सपोज रे, तर काय येईल बघा,
पहिली क्वांटिटी 180, तर B1 किती होती 2, इकडे 40, तर B2 किती, हा 40 कुठे येऊन जाईल, अरे येऊन जाईल मागीला, तर किती आला 0 0, B1 B2 B1 B9, म्हणजे किती अवर लागतील त्याला, आता किती घंटे लागतील, समजलं, अरे कळलं का. या प्रकारे आपल्याला हे समचलन आणि व्यस्तचलनचे प्रॉब्लेम ओळखायचे आहे आणि त्यानंतर सॉल्व करायचे. तर बघूया आता नमुना प्रश्न झाला. तर बघा नमुना प्रश्नातला आता प्रश्न बघू आपण. प्रश्न नीट वाचायचा आणि समजून घ्यायचा, ठीक आहे. सरळ बसा सगळेजण, गौर नव्हे. काय म्हणते, 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पण कामवाला प्रश्न येईल, तेव्हा काय, तो कोणता चलन आहे, अरे सांगितलं होतं, उदाहरण सांगितले होते ना, स्पीडवाला आणि कामवाला, ठीक आहे. तर हा व्यस्त चलनाचा उदाहरण आहे, तर दिमागात पटकन क्लिक झाला पाहिजे. A1 × B1 = A2 × बरोबर. तर पहिल्या वेळेस किती मजदूर होते सपोज, है ना. आपण बघा ना, हा फॉर्म्युला होता वर्कचा, वर्क = काय होता, वर्क = वर्क M × D. D म्हणजे दिवस, M म्हणजे मजदूर म्हणू शकता, आणि मजदूर म्हणजे मॅन, नंबर ऑफ मॅन, W म्हणजे काय, वर्क. हा सीधा फॉर्म्युला आपण मांडत होता, अरे बरोबर. तर मग आपण म्हणू शकतो M1 × D1 = M2 × बस A आणि B च्या ठिकाणी आपण हे वाल्या व्हॅल्यू मांडल्या, काय फरक. मग काय म्हणते, तेच काम. बघा तेच काम शब्द आला, तेच काम म्हणजे वर्क काय कॉन्स्टंट आहे, अरे वर्क कॉन्स्टंट आहे. तर बघा इकडे मजदूर किती होते 18 आणि दिवस किती लागत होते, इकडे 6 मजदूर, तर दिवस किती. सोडवू नाही शकत तुम्ही, अरे सोडवू शकता. तर D2 ची व्हॅल्यू मिळाली बघा, ठीक आहे. फक्त ओळखता आलं पाहिजे की समचलन आहे की व्यस्त चलन आहे, ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट वाले मी तुम्हाला सांगितलेच होते, ते येतात म्हणून, स्पीडवाला आणि कामवाला, तर ते लक्षात ठेवायचे, ठीक आहे. चला बघा, 6 × 6 × 3 आणि 15 × 3 45, तर किती दिवस लागतील बेटा. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल का, जेव्हा मजदूरांची संख्या कमी झाली तर दिवसांची संख्या काय झाली, याच्यावरूनच तर समजायला येते ना, अरे येते की नाही. सेकंड काय म्हणते, M इनव्हर्सली प्रपोर्शनल टू N. M इनव्हर्सली प्रपोर्शनल टू N. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे कोणता चलन, अरे व्यस्त चलन. हा व्यस्त चलन आहे, तर मग व्यस्त चलनामध्ये काय कॉन्स्टंट राहते, आताच पाहिला आपण, त्या लोकांच्या त्या क्वांटिटीच्या काय गुणाकार, प्रोडक्ट. झोपिता का, झोपीतून उठा, झोपीत चालता, शिकला नाही का आपण. व्यस्त चलनामध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट राहते आणि समचलना म्हणजे त्यांचा रेशो कॉन्स्टंट. आवाज नाही येऊन राहिला मला बरोबर, झोपीत तर नाही. तर व्यस्त चलन आहे M इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/n. तर मग मी म्हणू शकतो की M1 × N1 = किंवा पहिले असं मांडू शकतो, याला सॉल्व करून कसं मांडू शकतो, M × N = K, म्हणजेच M1 × N1 M2 × अरे मांडू शकतो. मग काय, M किती दिलेला आहे, आणि तेव्हा N किती होता म्हणते 5. तर या चलनाचे समीकरण लिहा. समीकरण लिहा म्हणते रे बाबा. तर समीकरण कोणत्या प्रकारे लिहू शकतो, K ची व्हॅल्यू काढू शकतो ना आपण डायरेक्ट. हे = K किती आला असता, 6 × 5 5 × 3 तर 150 = K. एक तर असा येवायला पाहिजे होता बघा, आहे का, किंवा त्यांच्या रेशो. हां M N = 150 आलेला, हा आलेला आहे. K म्हणजेच काय येते, M × N होय ना, M × N.
डायरेक्ट हा खालच्या काढायची गरज नाही. मला वाटलं दुसरी क्वांटिटी काढायची आहे. तर यांचा गुणाकार नेहमी कसा राहील, सारखा राहील. म्हणजे 30 गुणिला 5 म्हणजेच 5 त्रिक हा के म्हणजेच एम एन. थर्ड काय आहे, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करायचे असल्यास तेच काम मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल, है ना. म्हणजे काम तोच आहे, फक्त कोणाची संख्या काय केला आपण, 60 दिवसात संपवायचा आहे. काम 60 दिवसात संपवायचं आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी दिवसाची संख्या कशी राहील, 60. तोच काम असल्यामुळे वर्क कसा राहील दोघांच्या सारखा. म्हणजे आपण म्हणू शकतो W1 = W2. तर इकडे काय M1 × D1 आणि M2 × पण D1 आणि D2 काय राहील सारखा. बघा 60 दिवसाचे संपणारे काम 36. अच्छा, दिवस सेम आहे, फक्त दिवस आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला M1 आणि M2चा काय काढायचा, रेशो काढायचा. ना M1 दिलेला आहे ना M2 दिलेला आहे, बरोबर आहे. तर ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या भरून घेऊन बघा. आणि M2 किती दिलेला आहे, नाही दिलेला आहे. हा किती दिलेला आहे, अरे बरोबर. तर काय म्हणते, असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी लागेल. म्हणजे आपल्याला हे नवीन वाली काढायची आहे. तर काय होईल, हा 36 इकडे जाईल तर हा M1 जसाच्या आणि इकडे हे किती 36 = M2. तर 6 1 6 6 म्हणजे 10/6 आला असता. पण 10/6 उत्तर नसेल तर हा कट्टे बघा, 2 त्रिक 2 पंचे आणि हा M1 जसाच्या. बघा यांची मांडणी बरोबर झाली पाहिजे. म्हणजे M1 × 5/3 पूर्वीच्या म्हणजे पहिलेचा हा होता, याच्या किती पट करावी लागेल म्हणते, तेव्हा नवीन वाली संख्या येईल. म्हणजे M2 ची व्हॅल्यू येईल. आता पोरं काय करतात, डायरेक्ट हा M1 = मग M2 आहे ना, तर इकडे 36/60 केला असता. 6 6 अरे 6 6 तर 10/6 म्हणजे 3 6 5 तर 3/5 बी उत्तर असेल बघा. नाही आहे, कधी कधी पहिल्याच नंबरवर राहते 3/5 राहिला असता, चुकीचा आला असता. प्रश्न नीट वाचायचा. बघा काय म्हणते, असल्यास मजुरांची संख्या म्हणजे नवीन वाल्या मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी. मजुरांची संख्या म्हणजे हेवाली नवीन वाली, पूर्वीच्या म्हणजे हेवाली, याच्या किती पट म्हणजे 5/3 पट करावी. कळलं. मग चौथा प्रश्न काय म्हणते बघा, चौथा प्रश्न काय म्हणते, x आणि y हे समचलन आहे म्हणते. तर x आणि y च्या पुढीलपैकी समीकरण कोणते. तर समीकरण कसं काढाल बघा, काय काढला असता आपण, त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहिला असता. x आणि y यांचा काय राहिला असता, रेशो कॉन्स्टंट राहिला असता. हां, तर मग त्यांची व्हॅल्यू आपण म्हणू शकतो x1 y1 = x आणि y. x आणि y ठेवला आपण, तर x1 किती दिलेला आपल्याला 35 दिलेला आहे आणि y1 किती दिलेला आहे 14. आणि यांच्या आपल्याला आता काय करून मांडणी म्हणजे उदार ऑप्शन मध्ये जशा संख्या आहेत तशा मांडण्याचा प्रयत्न करून. असा आहे का पहिले चेक करा, नाही आहे. मग याला काटपीट करू शकता. 5 नाही 7 न 7 दुने 7 5 मग 5/2 वगैरे आहे का, नाही आहे. पण इंटू मध्ये दिसून आलेला आहे. तर मग याला मी इकडे करी मल्टिप्लाय नाही, याला इकडे. तर काय आला असता बघा, हा 2x आणि हा काय झाला असता 5 आहे का, 2x 5y हा आहे बघा, पहिलाच आहे. समजला कसा आला असता. तर मग त्यानंतर पाचवा बघा काय म्हणते, ये
काम पूर्ण करण्यासाठी ए ला किती दिवस लागतात म्हणते 12 दिवस लागतात है ना. बघा काढूया आता सॉल्व करून आपण इकडे. एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला 12 दिवस लागतात तर बी ला 20 दिवस लागतात. दोघांनी मिळून हे काम 3 दिवस केल्यावर ए काम सोडून निघून गेला तर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील. आता हे झाले वर्क अँड टाइमचे क्वेश्चन. वर्क अँड टाइमचे क्वेश्चन आले. आपण रिझनिंगमध्ये शिकणारच आहोत. तिथं अजून पुन्हा काय करायचं आहे कसं करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये 2-3 टाईपचे प्रश्न येतील. मी ते 2-3 टाईप तुम्हाला सांगून देईन. वर्क अँड टाइमचे कसे सोडवायचे, LCM वाली मेथड पण सांगून देऊ आणि फॉर्म्युलावाली पण मेथड सांगून देऊ. ठीक आहे. तर सर्व आता पहिले आता या क्वेश्चननुसार आपण मांडणी करून त्यानुसार फॉर्म्युला मेथडनं सोडवू. जो फॉर्म्युला आहे तो काय म्हणते, ए ला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात म्हणते. ए झाला एमच्या ठिकाणी आणि W1 = W2 आहे ना आपल्याजवळ, तोच काम आहे. हां, तर ए इंटू डब्ल्यूचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ मग M1 × D1 आणि M2 × आहे की नाही. तर मॅन म्हणजे एकच होता. कोण होता, ए. त्याला किती दिवस लागत होते म्हणते. आणि M2 किती होता, बी, आणि त्याला किती दिवस लागत होते म्हणते. तर मी काय काढतो आता, यांच्या कामाचा रेशो काढतो. म्हणजे त्यांची कॅपॅसिटीचा रेशो. म्हणजे ए च्या खाली काय घेऊन गेलो, बी. तर हा झाला बी भागिला 12. बी भागिला आता किती न कट्टे 4 त्रिक 12 4 पंजे. हा झाला त्यांच्या कॅपॅसिटीचा रेशो. म्हणजे एका दिवसात ते किती काम करू शकतात. कॅपॅसिटीचा रेशो. कॅपॅसिटीचा ठीक आहे रेशो झाला. म्हणजे ते एका दिवसात ते किती काम करू शकतात. आपल्याला माहित पडला की हा एका दिवसात 5 गड्डे खंदू शकते भाऊ, आणि हा एका दिवसात किती गड्डे खंदू शकते, असा आपण डायरेक्ट पकडला. मग काय म्हणते बघा, दोघांनी मिळून हे काम 3 दिवस केल्यावर हे काम सोडून निघून गेला तर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी बी ला. आता काम पहिले काढून घेऊ किती आहे म्हणून. काम तर काढावं लागेल ना. तर W = का होता M × D. आता एमच्या ठिकाणी कोणी बी ठेवा, ए ची व्हॅल्यू ठेवा नाही तर बी ची व्हॅल्यू ठेवा. सपोज मी म्हटलं हा वाला घेतो म्हणजे M1 आणि D1. तसंच M2 × D2. दोघांची व्हॅल्यू सारखी येईल, लक्षात घ्या. बघा M1 च्या ठिकाणी आपण ए घेतला होता, ए ची व्हॅल्यू किती आहे आणि हा किती आहे 12. तसेच इकडे पण बघा M2 च्या ठिकाणी आपण काय घेतला होता, बी ची व्हॅल्यू किती आली आणि इंटू D2 किती घेतला होता आपण बघा 60 आली की नाही. 12 पंचे 3 दुने 20 त्रिक 60. म्हणजे वर्क आपल्याला भेटला किती गड्डे खंदाचे आहेत. सपोज रे वर्क म्हणजे आपण खड्डे पकडू. वर्क म्हणजे काय पकडू, खड्डे. तर मला 60 गड्डे खंदाचे आहेत. हा काम मला करायचा आहे. तोच काम जेव्हा ए न केलं म्हणते तर तेव्हा 12 दिवस लागले आणि बी न केलं तेव्हा किती दिवस लागले म्हणते, बरोबर. आता दोघांनी मिळून केला म्हणते किती दिवस दोघांनी मिळून हे काम किती दिवस केला. तर दोघांनी मिळून म्हणजे आता ए अन बी दोघंही सोबत आले असतील. ए अन किती दिवस काम केला म्हणते, आणि टोटल काम किती होतं आपल्याजवळ. अरे टोटल काम किती दिवस होता आपल्याजवळ 60 होता. पण यानं किती वर्क झाला असेल पहिले तो काढून घेऊन आपण, म्हणजे M × D. तर या दोघांची कॅपॅसिटी प्लस करा आता 8 हे किती झाले, म्हणजे किती काम केलं असतील या छोट्या आईनं. 8 त्रिक 24 गड्डे खणला बाबू. फक्त किती गड्डे खणला, 3 दिवस काम केला म्हणते ना. हा 5 गड्डे खंदत होता, हा 3 गड्डे खंदत होता, बरोबर आहे. तर दोघांनी मिळून 3 दिवस काम केला म्हणजे दोघांची कॅपॅसिटी प्लस झाली. 5 + 3 यानं 5 गड्डे खंदलं नसेल, यानं 3 गड्डे खंदलं नसेल एका दिवशी. तर 5 आणि 3 8 गड्डे एका दिवशी. तर 3 दिवसाचे 24 खड्डे झाले. आता आपल्याला टोटल काम किती करायचा होता. आता वाचले किती रिमेनिंग वर्क
रिमेनिंग वर्क किती आहे आपल्याजवळ? रिमेनिंग वर्क किती आहे? 60 मायनस 24 तर किती राहिले? 36. 36 खड्डे खंदाचे अजून बाकी. मग काय म्हणते? काम केल्यावर ये हा चोट्टा पडून गेला, हे काम सोडून पडून गेला म्हणते. आता कोण राहिला? फक्त बी. तर बील हे 36 गड्डे खंदाले किती वेळ लागेल म्हणते? भाऊ बी ची कॅपॅसिटी किती आहे? तर 36 इज इक्वल टू बी ची कॅपॅसिटी म्हणजे बी आणि इंटू दिवस म्हणजे दिवस. तर बी ची कॅपॅसिटी आहे 3 आणि हे काम आहे आपल्याजवळ 36 न दिवस किती लागतील तर आपण काढू. याला कुठं आणीन? अरे डिवाइड मध्ये आणीन. 3 1 3 3 दुने किती दिवस लागतील बेटा? 12 दिवस लागतील बीला उरलेला काम पूर्ण करण्यासाठी. कळलं? बघा असेल 12 आहे. पुन्हाहून समजून घ्या या प्रश्नाला. काय म्हणते? सर्वप्रथम आपल्याला सांगितलेलं आहे, त्यानं पूर्ण काम सांगितलेलं आहे का आपल्याला? नाही. तर काम काढायचा कसा तो लक्ष घ्या. वर्कची व्हॅल्यू काढायची कशी? पहिले त्यांच्या रेशो काढायचा. दिवस दिलेला होता तर म्हणे ये 12 दिवस काम केल्यावर तो काम कंप्लीट होते म्हणे आणि तोच काम बी न 20 दिवस केल्यावर कंप्लीट होते म्हणते. तर दोघांची कॅपॅसिटी सारखी असेल का? या छोट्याला 20 दिवस लागते म्हणजे हा जास्त काम करत असेल एका दिवशी आणि याला फक्त 12 दिवस लागून राहिले. सॉरी, याला 12 दिवस लागतात तर याला जास्त, हा एका दिवशी बहुत सारा काम करत असेल ना, हा आळसीपणा करत असेल म्हणून याला 20 दिवस लागतात. तर दोघांची कॅपॅसिटी सारखी असेल का? तर पहिले कॅपॅसिटीचा रेशो काढून. कसा काढून? तर बस ए बाय बी करा आणि हे व्हॅल्यू इकडे घेऊन जा म्हणजे ए ची, कारण या दोघांचा गुणाकार सारखा येईल आपल्याला, हे गोष्ट माहीत आहे. बरोबर आहे. वर्क कॉन्स्टंट आहे तर मग त्यांची कॉन्स्टंट व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला त्यांच्या रेशो बी तर पाहावं लागेल. ए ची व्हॅल्यू काढला 5 आणि बी ची व्हॅल्यू काढला 3 काटपीट केल्यावर. आणि आता तुम्ही जर ते व्हॅल्यू मांडून पाहाल तर वर्क काय येईल? कॉन्स्टंट येईल म्हणजे कारण हेच व्हॅल्यू आहेत इक्वल टू मध्ये ठेवला होता आपण, त्याच्यावरूनच रेशो बनवला. तर 12चा गुणाकार 5 वेळा कराल तर 60 येईलच आणि 20चा गुणाकार 30 वेळा कराल तर 60 वर्क भेटला. हा समजायचा आपला वर्क. हा काय आपला टोटल. आता टोटल वर्क म्हणजे आपण खड्डे पकडू, सपोज 60 गड्डे खंदाचे आहे. आता काय म्हणते प्रश्न की भाई दोघांनी मिळून 3 दिवस पहिले काम केला म्हणते आणि मग एकाची टरकली तो पराला. ठीक आहे. तर 3 दिवस काम केला तर मग 5 आणि 3 म्हणजे हा एका दिवशी 5 गड्डे खंदत होता आणि हा 3 तर म्हणजे एका दिवशी 8 गड्डे होत होते भाऊ माय. 30 दिवसाचे किती झाले? 3 दिवसाचे किती झाले असते? 24 खड्डे झाले असते. तरी वाचला काम आपला पूर्ण झाला का? 36 गड्डे खंदावचे बाकी. आता तो पराला तर एकाला तर कंप्लीट करावं लागेल ना. वाचला कोण? बी. बी ची कॅपॅसिटी किती आहे? भाऊ म्हणते मी एका दिवशी 3च खंदू शकतो. तो खंदते बिचारा आपला आरामशीर. 36 गड्डे खंदावले. याला अजून किती दिवस लागले? 12. कधी कधी आपल्याला प्रश्न, आता इथे बरं राहिलेला काम बरोबर, कधी म्हणते की पूर्ण टोटल काम कंप्लीट करायला आपल्याला किती दिवस लागले असतील. तर मग आपल्याला हे 3 दिवस बी पकडा लागले असते आणि हे 12 बी पकडा लागले असते. समजलं? यानंतर काय नवीन प्रश्न आहेत की डायरेक्ट प्रॅक्टिस आहे? प्रॅक्टिस सेट आहे. तर आता बघूया आपण काय प्रॅक्टिस सेट. ठीक आहे.